श्री स्वामी समर्थ मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप सुखाचा, आनंदाचा, भरभराटीचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना, स्वामीचरणी प्रार्थना। बघा, 13 ऑगस्टपासून पवित्र असा श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि 11 सप्टेंबरला हा पवित्र असा श्रावण महिना संपणार आहे। श्रावण महिना हा अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो। हा संपूर्ण श्रावण महिना भगवान शिवशंकरांना समर्पित केला गेलेला आहे। या महिन्यात केलेले व्रत, उपवास, सेवा, उपाय हे खूप जास्त प्रभावी ठरत असतात। याचं कारण म्हणजे भगवान महादेव हे कैलास पर्वत सोडून पृथ्वीवरती भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी आलेली असतात आणि म्हणून अगदी कोणतीही छोटी सेवा सुद्धा, एखादा छोटासा उपाय हा आपल्याला शीघ्र फळ देऊन जात असतो। म्हणून आपल्याला हा श्रावण महिना संपण्या अगोदर हे एक फूल कुठे दिसेल तर सोडू नका। तुम्हाला ते फूल जे आहे तर ते घरी घेऊन यायचं आहे। जर तुम्हाला श्रावण मास हा संपण्या अगोदर हे एक फूल भेटलं तर तुमची करोडपती होण्याची इच्छा पूर्ण होईल। तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छाही भगवान महादेवांच्या कृपेने पूर्ण होऊन तुमच्या आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाही। आता घरामध्ये चहूबाजूने पैसा येऊ लागेल, पैशाचा ओढ वाढेल आणि आपल्या घरामध्ये धनसंपत्ती, पैसा यायला सुरुवात होईल। असं या फुलाचं महत्त्व आहे। आता आपल्याला श्रावण महिन्यामध्ये करायचं आहे काय, तर हा उपाय कसा करायचा, हे फूल कोणतं आहे याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तुम्ही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा, शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, म्हणजे जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील नोटिफिकेशन। एकही तुमचा व्हिडिओ मिस होणार नाही। आम्ही अपलोड केला की लगेच व्हिडिओ तुम्हाला मिळेल। तुम्ही पण एक व्हिडिओ मिस करणार नाही यामुळे। तर बघा, आता सविस्तर माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नक्की काय उपाय करायचा आहे आपल्याला। हा अतिशय प्रभावी आणि सात्विक उपाय आहे। हा उपाय जर श्रद्धेने केला तर नक्कीच आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होईल। तुम्ही श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी हा उपाय करू शकता। जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हा उपाय श्रावण महिन्यातील सोमवारच्या दिवशी करायचा आहे। जास्तीत जास्त त्या दिवशी करण्याचा प्रयत्न करा, कारण श्रावण महिन्यातील सोमवारला विशेष महत्त्व दिले गेलेलं आहे। कारण सोमवार हा भगवान महादेवांना समर्पित असलेला वार आहे, दिवस आहे आणि या दिवशी शिवतत्व हे पृथ्वीवरती खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि जर आपण या दिवशीही हा उपाय जर केला तर या उपायाचा आपल्याला खूप लवकर फायदा होतो, फळ प्राप्त होतं। पण श्रावण सोमवारीच नाही शक्य झालं तर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लेट पोचला, उशिरा पोचला तर तुम्ही श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी हा उपाय केला तरी सुद्धा चालू शकते, कारण संपूर्ण श्रावण महिना भगवान महादेवांना समर्पित आहे। आता हा उपाय महादेवाला का करायचा, हा उपाय केल्याने कोणते फळ प्राप्त होतं, तर आपण हेच पाहणार आहोत। हे एक दिव्य फूल म्हणजे आहे, यामध्ये एक दैवी शक्ती आहे। आपल्याला हिंदू धर्मशास्त्रामध्ये कशी आहेत झाडे सांगितलेले आहेत, काही साक्षात देवी देवतांना समर्पित आहेत काही झाडं, त्यामध्ये देवी देवताच वास करत असतात या झाडांमध्ये आणि त्या झाडाच्या फुलांमध्ये एक दैवी शक्ती असते। तर असेच एक दैवी शक्ती असलेलं फूल आहे ते म्हणजे गोकर्णाचं फूल। वास्तुशास्त्रात गोकर्णीच्या फुलाला सकारात्मक ऊर्जा, विजय आणि शुभतेचे प्रतीक मानलं गेलेलं आहे। होय मंडळी, गोकर्णाचं फूल खूप असं ऊर्जादार आहे। सुख, समृद्धी आणि नशिबाचे प्रतीक सुद्धा या गोकर्णाच्या फुलाला मानले जाते। या फुलाचा उपभोग भगवान महादेव, भगवान श्री गणेश, विष्णुदेव, शनिदेव आणि माता लक्ष्मी यांच्या पूजेमध्ये अवश्य केला जातो। आपल्या शास्त्रामध्ये सुद्धा असं सांगितलं गेलेलं आहे की ज्या घरामध्ये गोकर्णीच्या झाडाचा वेल असतो तिथे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि गोकर्णीमुळे आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होते आणि नेहमी प्रसन्न राहतं आपलं घर। तिच्या कृपेने घरात सुख, शांती, समृद्धी नांदत असते। बघा, धर्मग्रंथानुसार गोकर्ण फुलाला अपराजित, विष्णुप्रिया, विष्णुकांता इत्यादी नावाने सुद्धा ओळखलं गेलेलं आहे आणि गोकर्णी या झाडाचा थेट संबंध हा धनाची देवी म्हणजेच माता लक्ष्मी
याच्याशी संबंधित आहे. आणि म्हणूनच या श्रावण महिन्यामध्ये गोकर्णीच्या फुलाचा उपाय केल्याने आर्थिक समृद्धी आहे ती तर वाढत जातेच, कारण ती एक पूजनीय वनस्पती आहे. या गोकर्णीच्या झाडासोबतच माता लक्ष्मी राहत असते. त्यामुळे आपल्या घरात गोकर्णीचा वेल असणे हे खूप शुभ मानले जाते. गोकर्णीच्या झाडाचे फूल हे धनाची देवी माता लक्ष्मी आणि भगवान कुबेरांना प्रसन्न करते. यामुळे आपल्या कुटुंबाची आर्थिक स्थिती जी आहे तर ती मजबूत व्हायला सुरुवात होते. आणि म्हणूनच जर तुमच्या घरात सतत समस्या येत असतील, पैसा अजिबात टिकत नसेल किंवा घरात नकारात्मक ऊर्जा, नकारात्मक वातावरण जाणवत असेल किंवा एखादी मनोकामना तुमची पूर्ण करण्यासाठी तुम्ही भयंकर अगदी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत असाल तरीसुद्धा प्रयत्नांना यश मिळत नसेल, तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होत नसेल, कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल, सतत तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल, तर हा उपाय तुम्ही श्रावण महिना संपण्याच्या अगोदर अवश्य करा. तसेच हा उपाय केल्याने घरातील आर्थिक समस्या दूर होतातच, लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते, वास करते आणि घरामध्ये कधीही अन्नधान्याची, पैशाची कमतरताही भासत नाही. आपली जी काही आर्थिक स्थिती आहे तर ती मजबूत होतेच, शिवाय घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतात. घरातील गरिबी, दरिद्रता ही नष्ट होऊन करोडपती होण्याची इच्छा देखील पूर्ण होते आणि आयुष्यात सोन्यासारखे दिवस यायला सुरुवात होतात. आपल्यावरती एखादं कर्ज असेल तर त्या कर्जातून सुद्धा मुक्तता होते. आणि म्हणून आपल्याला श्रावण महिन्यामध्ये जिथे कुठे तुम्हाला हे गोकर्णीच्या झाडाचं हे फूल, निळं फूल दिसल, भेटेल ते तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे, सोडायचं नाही. आता या फुलामध्ये बरेच प्रकार असतात. काही फुलं पांढऱ्या रंगाची असतात, तर काही फुलं ही गुलाबी रंगाची असतात, तर काही निळ्या रंगाची सुद्धा असतात. तर आपल्याला हा उपाय करण्यासाठी निळ्या रंगाचं फूल, गोकर्णीचं फूल जे आहे तर ते अतिशय महत्त्वाचं आहे, ते लागणार आहे. जर हे फूल आपल्या श्रावण महिन्यामध्ये किंवा श्रावण महिन्यातील सोमवारच्या दिवशी घेऊन यायचं आहे, भेटलं तर घरी आणल्यानंतर एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे. त्या कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला 21 काळे तीळ टाकायचे आहेत. यानंतर एक छोटासा गुळाचा खडा घ्यायचा आहे, तो खडा टाकायचा आहे आणि थोडंसं गंगाजल टाकायचं आहे. यानंतर हे जे गोकर्णीचं फूल आहे तर हे फूल, पाणी आणि 2 अगरबत्त्या घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे. आता हा उपाय आपल्याला घरी करता येणार नाही, म्हणून मंदिरामध्ये जाऊन करायचा आहे. कारण मंदिरामध्ये सकारात्मक लहरी किंवा दैवी शक्ती असते ना, ती खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते. त्यामुळे अशा प्रसन्न वातावरणामध्ये आपण उपाय जर केला तर त्याचा आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होते. आता सर्वप्रथम तुम्ही मंदिरात गेल्यानंतर काय करायचं आहे तर बघा, तिथे या 2 अगरबत्ती तुम्हाला लावायचे आहेत, प्रज्वलित करायचे आहेत. यानंतर एक लोटा जर तुम्ही घेऊन गेलेला आहे तर जल तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. उत्तरेकडे तोंड करून तुम्हाला बसायचं आहे. मंदिरात गेल्यावर दोन्ही हाताने ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत करत हे जल तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. जल अर्पण करून झाल्यानंतर हे गोकर्णीचं फूल जे आहे तर ते तुम्हाला घ्यायचं आहे, थोडंसं पाण्यानं ओलं करायचं आहे आणि शिवलिंगावरती तुम्हाला अर्पण करायचं आहे. अर्पण करताना त्याचा जो भाग आहे तो निळसर भाग असतो, म्हणजे पालतं तुम्हाला हे गोकर्णीचं फूल जे आहे तर ते अर्पण करायचं आहे. आता जर तुम्ही व्यवस्थितपणे या फुलाकडे पाहिलं तर या फुलावरती शिवपिंडीचा आकार बनलेला असतो आणि म्हणून याला अनेक ठिकाणी महादेवाच्या पिंडीचं फूल असे देखील म्हटलं जातं किंवा महादेवाचा फूल असं सुद्धा म्हटलं जातं. आणि म्हणून ही फुलं भगवान महादेवांना अत्यंत प्रिय आहेत. आता हे फूल तुम्ही अर्पण केल्यानंतर तिथेच बसून तुम्हाला 21 वेळा किंवा तुम्हाला जमेल तेवढ्या वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे. यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला भगवान महादेव, माता पार्वती, भगवान श्री गणेश यांचं नामस्मरण करायचं आहे आणि धनासंबंधित जी काही तुमची मनातील समस्या आहे, इच्छा आहे, जी काही तुमच्या मनातील आहे ते
अपूर्ण इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी मनोभावाने भगवान महादेवांना प्रार्थना करायची. आणि यानंतर जे फूल तुम्ही शिवलिंगावरती अर्पण केलेलं आहे तर ते फूल तुम्हाला पुन्हा उचलून घ्यायचं आहे आणि आपल्या घरी घेऊन यायचं आहे. घरी आणल्यावर काय करायचं आहे तर हे जे फूल आहे तर हे एका लाल रंगाच्या कापडामध्ये तुम्हाला ते बांधून ठेवायचं आहे. जिथं तुमच्या घरामध्ये तुम्ही पैसे ठेवता, तुमचे काही धनसंपत्ती मौल्यवान वस्तू ठेवता, कागदपत्र ठेवता, त्या तिजोरीमध्ये तुम्हाला हे जे फूल आहे ते लाल रंगाच्या कापडामध्ये बांधून ठेवायचं आहे. तर ते अभिमंत्रित झालेलं फूल असतं, त्यामध्ये एक दैवी शक्ती असते आणि यामुळे या फुलामध्ये लक्ष्मी आकर्षित करण्याची जी दैवी शक्ती असते ना तर ती खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय झालेली असते, ॲक्टिव्ह झालेली असते. त्यामुळे आपल्या घरात पैसे येण्याचे मार्ग मोकळे होतात. स्वतःहून माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे खेचली जाते आणि ती आपल्या घरात नेहमी प्रसन्न राहते. हा उपाय केल्याने आपल्या घरातील सर्व सदस्यांना प्रत्येक कामात यश मिळतं. घरातील सर्व संकट, अडचणी, समस्या या देखील नष्ट होतात. आणि म्हणून तुम्हाला या श्रावण महिन्यामध्ये आता सांगितल्याप्रमाणे हा एक उपाय जो आहे तो तुम्हाला अवश्य करायचा आहे. त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये एखादा व्यक्ती सतत आजारी पडत असेल, मग लहान मूल असेल किंवा मोठा व्यक्ती असेल, वयस्कर व्यक्ती असेल, सतत त्या व्यक्तीला दवाखाना चालू असेल, मेडिसिन चालू असतील, दवाखाना करून सुद्धा त्या व्यक्तीला बरं वाटत नसेल, तर हा एक उपाय छोटासा नक्की करून पहा. यासोबत तुम्हाला जे काही तुमचं हॉस्पिटलचं जे काही रुटीन चालू आहे तर ते सुद्धा तुम्हाला चालू ठेवायचं आहे, ते बंद करायचं नाही. पण त्यासोबतच एक उपाय तुम्ही नक्की करा. कधी कधी आपण बघा काही उपाय केले ना तर ते सुद्धा प्रभावी ठरत असतात. तर काय करायचं आहे, एक निळ्या रंगाचं गोकर्णीचं फूल जे आहे ते तुम्हाला घ्यायचं आहे. एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून ते तुम्हाला आजारी व्यक्तीच्या उशीखाली ठेवायचं आहे. किती दिवस ठेवायचं आहे तर तुम्ही 11 दिवस हे फूल तसंच उशीखाली ठेवू शकता. ते सुकल्यानंतर सुद्धा तसंच राहू द्यायचं आहे. 11व्या दिवशी तुम्हाला ते काढून घ्यायचं आहे. त्या वाहत्या पाण्यामध्ये त्या फुलाला विसर्जित करायचं आहे. जर हा उपाय आपण करून पाहिला ना, नक्कीच आजारी व्यक्तीचे जे काही आजारपण आहे ते हळूहळू दूर व्हायला सुरुवात होते. हा उपाय नक्की करून पहा. त्यामुळे तुम्ही आजारी व्यक्तीसाठी हा उपाय अवश्य करा. स्वतःसाठी केला तरीसुद्धा चालेल, तुमच्या घरातील इतर व्यक्तींसाठी सुद्धा तुम्ही हा एक छोटासा उपाय नक्की करून पहा. त्याचबरोबर हे गोकर्णीचं जे काही फूल आहे ना ते शनिदेवाला सुद्धा अतिशय प्रिय असतं. जर तुमचा वाईट काळ सुरू असेल, तुम्हाला सतत अडचणी अडथळे येत असतील, महत्त्वाची कामं तुमची पूर्ण होत नसतील किंवा तुमच्या कुंडलीमध्ये राहू केतू शनीचे काही दोष असतील, त्याशिवाय तुमची ग्रहाची स्थिती आहे तर ती मजबूत नसेल, ग्रहदोष असेल, तुम्हाला काय करायचं आहे तर त्यावेळेस तुम्हाला एक निळ्या रंगाचं गोकर्णीचं फूल जे आहे तर ते फक्त शनिदेवाला अर्पण करायचं आहे बस. आणि दोन्ही हात जोडून शनिदेवाच्या एका साईडला म्हणजेच समोर उभं राहून कधीही प्रार्थना करायची नाही. डाव्या किंवा उजव्या बाजूला तुम्ही उभं राहून तुमच्या आयुष्यातील संकट दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. तर हा एक उपायसुद्धा खूप प्रभावी आहे, तुम्ही नक्की करून पहा. जर खरंच श्रद्धेने जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच उपायाचा शीघ्र फळ हे तुम्हाला प्राप्त होणार आहे. तर हे काही प्रभावी उपाय आहेत जे आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये अवश्य करायचे आहेत. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती, पोहोचवायची होती. या व्हिडिओच्या माध्यमातून मी माहिती ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा आणि इतरांनाही आपल्या चॅनलसोबत जॉईन होण्यासाठी तुमच्या व्हॉट्सअपला आपला हा व्हिडिओ शेअर करा, स्टेटस ठेवा. धन्यवाद. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.